निर्णय पंच देतील. प्लीज पंचांची उज्जत घालू नका. पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम आणि कायमचा मानला जातोय आणि त्याच निर्णयावरती आपण गेले 3 दिवस ही स्पर्धा पुढे जाताना पाहतोय. पंचाचा डिसिजन आता नक्कीच पेंडिंग आहे. बाळाराम गायकवाड यांचं शुभ आगमन पुन्हा एकदा झालंय. त्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. पंच निर्णय इट्स अ नॉट आउट म्हणजे हा चेंडू निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांना स्वतःचा दबदबा कायम ठेवलाय. दुसरा चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि यावेळेस सूरज आंगणेनं यावेळेस चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडलं आणि मिळवलाय हा घणाघाटी षटकार. डीजे थँक्यू डीजे. षटकारानं सूरजनं वैयक्तिक खातं ओपन केलं आणि सांघिक कोट्यामध्ये 6 धावांची मोहर. अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती आला नाहीये. इथे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव म्हणजे 3 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावांचा खेळ आतापर्यंत सूरजनं केलाय. सूरज आंग्रे एक जबरदस्त डावखुरा फलंदाज, नेहमी चर्चेत आहे, पण या स्पर्धेमध्ये खेळताना त्याला आता मेरिटनुसार फटके मारावे लागतील. टप्प्यावरती आक्रमण करावं लागेल धीम्या गतीनं. बघा चाणाक्षरित्या गोलंदाज गोलंदाजी करतोय. कधी वेगावरती स्वार होतोय, कधी त्याचे फिंगर रोल तो करतोय आणि यावेळेस त्यानं फिंगर रोल केले होते. या गोलंदाजामध्ये नक्कीच विविधता आहे. तो फलंदाजाला अडचणीत आणण्याचं काम ना सातत्यानं करत असतो, पण अशा वेळी सूरजनं शेवटपर्यंत जर चेंडूवरती नजर ठेवली तर एक चांगला फटका येऊ शकतो. चांगल्या धाबा स्कोरकार्डवरती जोडल्या जाऊ शकतात, पण तो प्रयत्न आता होत नाहीये. इथे सातत्यानं आडव्या बॅटनं सूरज खेळण्याचा प्रयत्न करतोय. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे सूरजकडे. ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये पॉइंटच्या दिशेनं खेळलेले फटके देखील त्याला धावा देऊ शकतात. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं देखील त्याला धावा येऊ शकतात, पण सातत्यानं तो मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस जोरदार अपील पुन्हा एकदा होतीये आणि इथे मात्र जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा चेंडू जमिनी लगत अर्थातच खेळपट्टीवरती गरंगडताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक मोठा फटका जरूर आलाय, पण धावा लागला त्या स्कोर कार्डवरती टोटल 7. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किमान इथून 35 ते 40 धावांचा शोध घ्यावा लागेल. अर्थातच खेळ अजूनही अपुरा आहे आणि या खेळामध्ये जर अपोजिट संघाला टक्कर द्यायची, 2 हात जर करायचे तर तगडी फाईट इथून करावी लागणार. डीजे महत्व पटवून द्या. जर खेळाडू वेळेचं उल्लंघन करतायत तर तुम्ही त्यांना पॅनलाइज करू शकता. या आयोजकांकडून सूचना आलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती सूरजला आपण पाहतोय. ज्या सूरजनं षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला पहिल्या षटकामध्ये, पण आता मात्र नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज अल्पेश. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार.
सूरजचा हा फटका वेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र सूरज आंग्रेला परतीचा प्रवास घडवला गेलाय 7 या आकड्यावरती डीजे. मॅच आहे त्या दोन्ही संघांनी उद्या 9:30 वाजता मैदानावरती हजेरी लावायची. त्यानंतर 5 ते 10 मिनिटात लगेच टॉस केला जाईल आणि लगेच स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. अकोट टप्प्याचा चेंडू केतन पोपट यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं त्याला मारलाय आणि 4 धाबांसाठी धाडलाय. अर्थातच आलाय हा जबरदस्त चौकार डीजे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा ही कोणाची. निर्भयपणे या धावांचा अंतर आता वाढवायचंय केतनला. बऱ्याच वर्षाचा अनुभव केतनच्या पाठीशी आहे. तो अनुभव मात्र इथे त्यानं दाखवला आणि इथे मारलेला हा चौकार. उडून मारण्याचा प्रयत्न यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोविंद चेंडूच्या खाली येणार, चेंडूची उचल फेक करेल. तत्पूर्वी मिळाली एक सिंगल आणि एका धाव्याच्या मदतीने आता टोटल 13 धावांची नोंद. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या षटकातील कदाचित हा शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं सूचना दिली जाते स्पीड वाढवा, वेळेला महत्व द्या आणि इथून मात्र या मॅचला जलद गतीनं सुरू ठेवा अशी आयोजकांकडून सूचना सातत्यानं केली जाते. पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहिला. अर्थातच मितांशलीवर परळी संघ टॉप 4 मध्ये दाखल होताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला आणि कालचा दिवस देसाईपाडा संघाच्या नावानं आपण सुंदर खेळ पाहताना पाहिला. पण इथे मात्र जबरदस्त सटीक यॉर्करचा प्रयत्न केला आणि परतीचा प्रवास घडवलाय. अर्थातच अभिषेक गुप्ता बॅक टू द डगआउट. डीजे ला मिळते पुन्हा एकदा संधी. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉलर गोविंद साळुंके गोलंदाजी मार्क वरती. डाव्या हाताचा गोलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल केतन पोपट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बीसीसी परळी बी संघानं धावा केल्या आतापर्यंत 13 आणि गडी गमावले ते 3. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13. फ्लाइट देण्याचं काम या चेंडूला पाहायला मिळालं. इथे मस्त असं वाटलं होतं हा चेंडू सीमारेषा पार मारला जाईल, पण कार्पेटच्या साहाय्याने मिळालेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 14. स्ट्राईक एंड वरती अक्षय नकाते, एक धडाकेबाज असा फलंदाज. फ्लाइटेड डिलिव्हरी इथे फेकण्यामध्ये यश आलं, पण त्याच फ्लाइटला सीमा रेषेच्या आत अडवलं गेलंय आणि इथे टिपलाय कदाचित झेल आणि संपलाय अक्षय नकातेचा खेळ आणि कॅच पकडलाय तो मात्र ऋतिक नकातेनं. डीजे
थँक्यू डीजे. डीजेनं धून वाजवली. एक रक्ताचं नातं खरं नाही आणि दिल्याच्या दोस्तीला वेळ नाही. इथे मैत्री जरी असली तरी क्रिकेट खेळताना एकमेकांच्या विरोधात कडवे शत्रू म्हणून आपण एकमेकांकडे पाहत असतो आणि तेच घडलं मैदानामध्ये. अक्षय नकातेनं मारलेला फटका, ऋतिक नकातेनं टिपलेला झेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बनवतोय. नेक्स्ट बॅटर मागच्या मॅचचा हिरो शुभम. देड चेंडूचा पंचांचा इशारा थेट मैदानामध्ये येतोय. शुभमला या डावाला सावरावं लागेल, आकार द्यावा लागेल आता या मॅच मध्ये धावा करताना. अको टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, फिंगर रोल या चेंडूवरती पाहायला मिळाले. लेग ब्रेक मध्येचा चेंडू होता पण इथे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं गेलं. शुभमनं नशिबाला कदाचित सागणं घातलंय आणि ती 7 त्याला मिळतीये. या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 16 धावांची नोंद. 16 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. यावेळेस वेट आणि वॉच वाला क्रिकेट पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो आणि अशा वेळी चांगला प्रयत्न कल्पेशनं जरूर केला पण चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. वो यार हूँ जो क्रिकेट में चौके छक्के मारना जानता हूँ. शुभमनं मात्र हे दाखवून दिलं. इथे मात्र दिशाहीन चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर वेगाने या चेंडूला हाताळला गेला. इथे मात्र पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं वाढ, टोटल 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. शुभम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. यावेळेस लेग स्टंपच्या जवळून चेंडू गेलाय. पंचांकडे आता पुन्हा पाहिला जाईल आणि यावेळेस देखील पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा. एक षटकार आला पण गोलंदाजावरती दडपण देखील आलं. 2 अवंतर धावा त्यानं नंतर खर्च केला. टोटल 24 म्हणजे 2 डझन धावा आता स्कोर कार्ड वरती कंप्लीट झाल्यात. बॅटची कडा आणि इथे मात्र चेंडूला अडवलं जात आहे आणि मिळेल ती 0 धाव. अर्थातच निर्धाव चेंडू. गोविंदनं कमबॅक केला. 2 अवंतर धावा खर्च केल्यानंतर इथे डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलं जात आहे. त्यानं लिहिलं या चेंडूला अडवलं आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आली. गोविंद पुन्हा एकदा आपलं कस म्हणाला लावताना. पुन्हा वेगानं या चेंडूला हाताळला गेला आणि अशा वेळी रनआउटची शक्यता होती पण लेग बाईच्या माध्यमातून ही सिंगल येते आणि 1 या धावसंख्येनं टोटल आता 25 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक तोडफोड माड धाडवलंय षटक आहे आणि या षटकामध्ये आता कोणत्या गोलंदाजाचा केला जाईल वापर, कोणत्या फलंदाज या 2 फलंदाजापैकी मारेल चौकार षटकार हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथे आलाय. सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. ऐकूया सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. रोशन खरिवले गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती शुभम. शेवटचं षटक, अंतिम षटक, तोडफोड माड धाडवलंय षटक. शुभमनं सरळ बॅटनं या चेंडूला खेळले. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला अडवलं जातं आणि इथून मिळते एक सिंगल. एक या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 26. शेवटचे 5 चेंडू शेष या पहिल्या इनिंगचे. यानंतरच्या मॅच साठी मी नक्कीच विनंती करेल शिव प्रतिष्ठान संघाच्या संगणकाला की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं जात आहे. इथून पुन्हा मिळेल एक सिंगल. इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के जरूर मारने पड़ेंगे. अगर सामने वाले को देना है धक्का तो लगाना पड़ेगा चौका और छक्का. पंचांकडे पाहिलं जाईल. इथे मात्र पंच सांगतात ऑप्शनच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलंय आणि इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. एका धावेनं वाढ. टोटल 28. पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे टिपलाय झेल. काय जबरदस्त कॅच. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असं हे समीकरण. आणि इथे मात्र ते 100 रुपयाचं पारितोषिक प्रीतम साठी आहे. या स्पर्धेतील मुख्य घटक म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो या विभागातील पहिला बायकर मॅन पंकज देसाई यांच्याकडे डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर आशिष सागर 6व्या क्रमांकावरती. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर. पंच मात्र या चेंडूकडे पाहतायत आणि इथून मात्र त्यांचा वाईट चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येने आणखीन वाढ होईल. टोटल 29. आणखीन एक पंचांचा इथून इशारा तो वाईट चेंडूचा, म्हणजे अतिरिक्त एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ. 30 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचे या षटकातील चेंडू उरलेत ते अंतिम 3. पॉइंटच्या डोक्यावरने चेंडूला खेळलाय. डीप पॉइंट मध्ये प्रोटेक्शन. चेंडूची उचल फेक केली जाईल. धन्यवाद डीजे.
चला विनंती आहे शिवशक्ती परळी संघाच्या फलंदाजांना आपण लगेच मैदानामध्ये या. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 38 धावांची गरज आहे. शिवशक्ती परळी संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मी आता बीसीसी परळी बी संघाला विनंती करेल आपलं क्षेत्ररक्षण आता सजवून घ्या. चेंडू द्या मैदानामध्ये. राहुल शेठ गुप्ता यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. कुणाल शेठ कारेकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. चेंडूची पाहणी केली जाते. 24 चेंडू आणि विजयासाठी आता 38 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली कल्पेश आणि शिवा दळवी. कल्पेश दळवी, शिवा दळवी, दळवी बंधूंची जोडी आता सलामीला आलेली आहे. पण गोलंदाजी मार्गवरती कोणत्या गोलांचा वापर इथून केला जाईल हे पाहण्याचं गणित आता औचित्याचं ठरणार आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय अक्षय नकाते, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो. या मॅच मध्ये तो आशाभूत नजरेनं परतला जरूर, पण इथे आशा प्रफुल्लित करण्यासाठी त्याला गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आणलं गेलंय. 24 चेंडू 38 धावांची गरज. डाव आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये. कल्पेशच्या मनगडात ताकद आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केला जरूर आहे. पण आता या मॅच मध्ये 38 धावा करायच्या त्या 24 चेंडू मध्ये. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराला वेदना देतोय आणि या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून धावांचा श्रीगणेशा होतोय. 24 मध्ये 38 करायचे होता. आता उरले 23 चेंडू आणि करायच्यात 37 धावा. आडव्या बॅटनं यावेळेस घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. स्लॉट मध्ये घेतल्यानंतर परफेक्ट कार्यक्रम करणारा षटकार डीजे. थँक्यू डीजे. या षटकारानं युटर्न निर्माण केलाय. 7 धावांची नोंद झाली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जब सीधी उंगली से गेनी कर रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. बॅटला सहज चेंडू लागतायत ते मात्र शिवा दळवीच्या. मग अशा आडव्या बॅटनी स्विच हिटचे प्रयत्न करणं हे गरजेचे आहेत का असा प्रेक्षक प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर येणाऱ्या चेंडूवरती आता द्यावा लागेल ती शिवा दळवीला. पुन्हा त्याच दिशेनं बॅट फिरवली गेली. अर्थातच मिड विकेट शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडूला उचललं गेलं. सिंगल जरूर आली. 1 या धावसंख्येनं वाढ होती. टोटल 8 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. उरलेत शेवटचे 20 चेंडू आणि करायच्या त्या टोटल 30 धावा. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न झालाय. साठी यॉर्करचा प्रयत्न. इथे मात्र परतीचा प्रवास 1 या धावसंख्येवरती होतोय. स्वप्नील सूर्यवंशी यांना मी विनंती करेल सातत्यानं तुम्हाला आमंत्रण दिलं जाते
आपण व्यासपीठावरती यावं. स्वप्नील शेठ सूर्यवंशी, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यावा. आपलं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने हल्ला केलाय. काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये जाऊन चेंडूला अडवलं गेलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय आणि या दुहेरी धावांच्या मदतीने आता पुन्हा एकदा स्कोअर कार्ड वरती वाढ. षटक क्रमांक पहिलं यावेळेस पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 11 धावांची नोंद 38 धावांचा होतोय पाटला. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 27 धावसंख्येची. पण विनंती आहे का आपण आता वेळेला महत्व द्या. टीम मीटिंग घेऊ नका. मॅचला मात्र चालू ठेवायचंय. 18 चेंडू 27 धावसंख्येची गरज. गेम इज ऑन असा संदेश आयोजकांच्या माध्यमातून येतोय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. बघा तुम्ही वेळ खूप खर्च करताय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता शेवटची विनंती केली जाते, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. प्लीज सहकार्य करा. अजून एक मॅच पेंडिंग आहे आणि ती जास्त षटकांची व्हावी हीच आयोजकांची इच्छा आहे. सकाळपासून सगळ्या खेळाडूंचं सहकार्य चांगलं राहिलं या स्पर्धेला. एखादा संघ पेनल्टीच्या जोरावरती स्पर्धेतून बाहेर जायला नको म्हणून आयोजक सातत्यानं तुम्हाला सूचना करतात. नाहीतर पंचांकडे सगळ्या मुभा दिलेल्या आहेत. गोलंदाजचा अभिषेक गुप्तानं मात्र या चेंडूवरती दांडी गोल केली आहे. पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय. अर्थातच कल्पेश 11 या धावसंख्येवरती पहिला आदरा. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर कल्पेश बाद झाल्यानंतर अल्पेश आता मैदानामध्ये येतोय. हा देखील फलंदाज मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि ह्या डावाला इथून आकार द्यायचा आहे तर एखादा मोठा फटका सजवावा लागेल. आणि गोलंदाज आता हवी झालाय तो फलंदाजावरती. आखो टप्प्याचा चेंडू, इथे कॅच पकडण्याची संधी होती. सोन्या ये तूने क्या किया असं अजित त्याला आता विचारतोय. डीजे पंधरा धावा स्कोर कार्ड वरती 38 धावांचा पाठला होतोय. विजयासाठी अधुरी 23 धावांची गरज आहे. जबरदस्त हा चेंडू वेगानं मात्र या चेंडूला हाताळलं गेलं. इथे मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता. मानखोऱ्याचे आमचे मंगेश मामा यांच्याकडनं अल्पेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र देण्यात येणार आहे.
अल्पेशनं मात्र या चेंडूला यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये तुषार कोळीने या चेंडूला जरूर अडवलं, पण मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोअर कार्ड वरती झाली वाढ. टोटल 16 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. वातावरणामध्ये फेरबदल झालाय. बीसीसी परळी बी संघ थोडासा हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो शिवशक्ती परळी संघावरती. शिवा दळवी स्ट्राईक एंड वरती मोठे फटके मारण्यासाठी त्याची ओळख आहे, आणि ते शिवानी जर षटकार मारला तर मानखोरेचे आमचे मामा आहेत मंगेश यांच्याकडनं 100 पारितोषिक. पण पुन्हा एकदा चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जातोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. वीस धावा स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. आता अजून या षटकातील विचार केला तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय, बाउन्स बघायला मिळाला चेंडूवरती, आणि त्याच बाउन्सचा वापर करताना फक्त दिशा देण्याचं काम शिवा दळवीने केलं, आणि यावेळेस मिड विकेटच्या बाहेर पुन्हा एकदा उत्तर आलंय 4 धावांसाठी चौकार. टोटल 24 विजयासाठी आता शेवटच्या 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. मॅच दोन्ही संघासाठी अजूनही ऑन आहे. ठोक डीजे. या टीमचा शिवा दळवी खरंच डॉन आहे, ज्यानं या डावाला सावरलंय. त्याच्यासाठी मामांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मानकोऱ्यांचे जे मामा आहेत मंगेश मामा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. अल्पेश साठी 100, शिवासाठी 100. अजित सर आमचा कधी लागणार नंबर. या स्पर्धेनं मला बरंच काय दिलं. अर्थातच सगळ्या क्रीडा रसिकांचं प्रेम, आयोजकांचं प्रेम, आणि खरी मेजवानी जी लाभली मला या स्पर्धेच्या माध्यमातून ती मात्र अजित देसाई यांच्या कुटुंबाकडनं, त्यांच्या आईचं आणि वडिलांचं मी खरंच खूप आभारी आहे. निश्चितच एक चांगला आस्वाद त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभला गेला होता, आणि त्याच माध्यमातून पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जातोय मैदानामध्ये गोलंदाज आशिष. आशिषचा पहिला चेंडू अखूट टप्प्याचा पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या मधोमध अर्थातच काउकर्णच्या जवळ या चेंडूला अडवलं गेलं. सिंगल. धावेच्या मदतीने वाढ. 11 चेंडू 13 धावांची गरज. शेवटच्या 11 चेंडू 13 धावा. बिग फाईट, बिग मुकाबला. चांगला चेंडू इथे आशिष सागरचा जबरदस्त चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 11 मध्ये 13 करायचे होते, आता 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने या चेंडूवरती फिंगर रोल केले, पण स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला केलाय आउट ऑफ द पार्क. शिवा दळवीचा ब्रँडेड षटकार. मामा परत 100 रुपयाचं पारितोषिक. ठोक डीजे. माध्यमातून 100चं पारितोषिक आलंय. मंगेश मामा आहेत आमचे मानखोऱ्यांचे. मंगेश गावडसे जे मामा आहेत, ज्यांच्याकडनं मानखोऱ्याचे आमचे, ज्यांच्या माध्यमातून 100 पुन्हा शिवा दळवीसाठी, म्हणजे 200चं आतापर्यंत त्यांनी पारितोषिक शिवाला दिलाय. प्रदीप जाधव आणि आतिश शेलार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी शिवा दळवी यांना.
टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 33. विजयासाठी 5 धावांची गरज. कदाचित षटकार मारून शिवा दळवी या सामन्याला आकार देईल असे दाट चिन्ह निर्माण झालेले आहेत. पण गोलंदाज देखील कमी गुरुचा चेला नाहीये. या मैदानाचा त्याला अनुभव आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचा खेळ सातत्याने याच मैदानावरती राहिलाय. इथे चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का असा प्रश्न पडला. परतीचा प्रवास घडवलाय शिवा दळवीला. मोक्याच्या क्षणी आता यू टर्न देणारा गोल्डन मासा गळाला लागलाय. पण यावेळेस आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे, ती मात्र 5 या धावसंख्येची. डीजे थँक्यू डीजे. बघा सीमारेषे जवळ जो भगव्या कलरचा पट्टा लावला गेलाय, अर्थातच मी विनंती करेल प्रेक्षकांना की आपण त्या पट्ट्याच्या मागणे या मॅचचा आनंद घ्या प्लीज. कारण एखादा खेळाडू जर जवळ तुमच्या गेला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. शिव प्रतिष्ठान परळी कुंभाराळी संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या संघाच्या कर्णधाराशी संपर्क साधा. शिव प्रतिष्ठान परळी संघाचे खेळाडू जे कुठेतरी इकडे तिकडे अदृश्य झालेले आहेत, त्यांना विनंती आपल्या संघाच्या कर्णधाराशी आपण संपर्क साधा. आणि ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावली आहेत मामांना सोडून त्यांचं पारितोषिक इथे जमा आहे. त्या बाकीच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपला पारितोषिक जे लावलं गेलं ते आपण जमा करावं. तर शिवा दळवी इथे बाद झालाय. तर गोविंद आणि अल्पेश ही जोडी मैदानामध्ये. शेवटच्या 6 चेंडूमध्ये कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार 5 धावांची गरज. गोलंदाज ओमकार साळुंके. अकोट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न सूरज आंग्रेनं या चेंडूला अडवलाय आणि इथून मिळाली सिंगल. 4 धावांची गरज आहे, चेंडू उरलेत 5. 5 चेंडू 4 धावा. टाइमपास करू नका प्लीज, विनंती. जबरदस्त मॅच आणि मॅच साठी पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचा